नमस्कार विद्यार्थ्यांनो. कालच्या आपल्या तासामध्ये आपण राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणातील काही भाग आपण अभ्यासला. तसंच आपल्या तासामध्ये आपण जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे जागतिकीकरणाचा इतर वेगवेगळ्या घटकांवर कसा परिणाम होतो हे आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये आर्थिक घटक आणि आर्थिक घटकामधील काही महत्त्वाचे मुद्दे जसे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, असे काही महत्त्वाचे घटक, आर्थिक घटक ज्यावरती जागतिकीकरणाचा परिणाम घडून आलेला आपल्याला दिसून येतो ते आपण अभ्यासले. तसंच राजकीय क्षेत्र जागतिकीकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकांवर कशा प्रकारे परिणाम घडून आला ते सुद्धा आपण आपल्या कालच्या तासामध्ये अभ्यासले. त्यामध्ये आपण काही मुद्दे प्रामुख्याने अभ्यासलेले होते. ते अशा प्रकारचे होते. पहिला मुद्दा होता लोकशाहीचे महत्त्व. जागतिकीकरणामुळे लोकशाहीचं महत्त्व कशा प्रकारे बदललं, तसंच राज्याचं स्थान जागतिकीकरणाच्या संदर्भात असं मानलं जातं की आता राज्याचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी अभ्यासला होता की कशा प्रकारे राज्याचं स्थान आता बदललेलं आहे, राज्याची भूमिका बदललेली आहे. तसंच बिगर राजकीय घटक हा एक तिसरा मुद्दा राजकीय क्षेत्रातला आपण अभ्यासला होता. त्यामध्ये आपण काही गैर सरकारी संस्था असतील त्यांच्याबाबत आपण अभ्यासलं. तसंच आणखी एक मुद्दा आपण अभ्यासला होता ज्याला आपण चौथा मुद्दा म्हणूया, मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनलेला होता. या मानवी हक्कांबाबतची बरीचशी उदाहरणंसुद्धा आपण बघितली. तर हे सर्व घटक आपण समजून घेतले. यानंतर काही महत्त्वाच्या अशा समस्या आणि त्यामुळे प्रत्येक राज्याची बदलणारी भूमिका ही आपण त्या ठिकाणी अभ्यासली. जसं आपण काल काही उदाहरणं बघितली होती. जसं या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही बघताय कुडनकुलम आण्विक प्रकल्प विरोधी आंदोलन. आण्विक प्रकल्प निर्माण होऊ नये यासाठी काही राजकीय पक्ष विरोध करताना काही NGOज ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, म्हणजेच गैर सरकारी संस्था, यासुद्धा यासाठी आपल्याला विरोध करताना दिसत आहे. तसंच चर्नोबिलचा आण्विक प्रकल्प होता, त्यामुळे जी काही मोठी दुर्घटना घडलेली होती त्या दुर्घटनेमुळे सुद्धा बराच असा पर्यावरणावरती परिणाम घडून आला. तिथे होणाऱ्या रेडिएशनमुळे, अतिनील किरणांमुळे पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान झालं आणि यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेतरी राज्याची भूमिका बदललेली आहे आणि त्याबद्दलचं बरीचशी माहिती आपण कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली होती. आणि यातनं काही प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेले होते. ते म्हणजे जागतिकीकरणाच्या युगात राज्याला आज किती महत्त्व आहे, तसंच राज्य ही संकल्पना महत्त्वाची आहे का, आणि जनकल्याण विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेते आहे का, असे काही प्रश्न होते आणि यांची उत्तरं आज आपण या ठिकाणी बघतो आहे. बघा, आपण राज्याच्या मुख्य घटकांकडे बघूया. आता राज्य म्हटलं तर त्याचा मुख्य घटक आणि त्या घटकाच्या दृष्टिकोनातून आता राज्याचं महत्त्व किती उरलं आहे किंवा महत्त्वाचं नाही आहे या प्रश्नाचं उत्तर आपण इथे शोधणार आहोत. बघा, भूप्रदेश, सार्वभौम शासन आणि जनता हे खऱ्या अर्थाने एखाद्या राज्याचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. तिथला भूप्रदेश असेल, तिथलं जे काही शासन आहे, सार्वभौम शासन, आणि तिथली जनता, या सर्वांवर आधारित असतो एक राज्य. हे त्याचे महत्त्वाचे घटक. तर बघा, आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. राज्याच्या भूप्रदेशाबाबत, त्याच्या सीमेबाबत कुठलाही प्रश्न नाही. एखादं राज्य आहे, तो भूप्रदेश जसाच्या तसा आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. त्या राष्ट्रामधलं एकंदरीत वातावरण कसं आहे, त्या राज्यातल्या राजकीय वातावरण कसं आहे याबद्दल आपण बोलत असतो. तसंच सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. प्रत्येक राज्याचं त्यांचा राज्यकारभार सांभाळणारं असं शासन ही एक सार्वभौम संकल्पना आहे. त्यामध्ये कोणी दखलंदाजी करू शकत नाही, हे आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे. तसंच आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता आता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहे.
काही करार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती केले गेले असल्यामुळे प्रत्येक राज्याला तिथल्या शासनाला ते करार त्याच पद्धतीने पाळावे लागतात, त्यांचे नियम त्याच पद्धतीने पाळावे लागतात. त्यामुळे आता यांची जी काही सत्ता आहे प्रत्येक ठिकाणी, यांचे जे काही हातामध्ये असणारे निर्णय असतील ते कुठेतरी आता मर्यादित झालेले आहेत. परंतु त्यांचे राज्याचे अधिकार अजूनही कमी झालेले नाहीत. राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला तर तो अजूनही त्याच पद्धतीने फॉलो केला जाईल, त्याच पद्धतीने पाळला जाईल. म्हणजेच त्यांचे अधिकार अजूनही कमी झालेले नाही आहे. तसंच वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. एका ठिकाणी आपण इथे या प्रवाहावरती बोलतो आहे की राज्य ही संकल्पना कशी महत्त्वाची आहे जागतिकीकरणाच्या युगात. त्याच ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की वांशिक राष्ट्रवाद असेल, एखाद्या विशिष्ट वंशाची लोकं एखाद्या राष्ट्रामध्ये राहत आहेत आणि ती वेगळ्या एका राज्याची मागणी करतायत, असं आपल्याला बऱ्याचदा आढळून येतं. त्यामुळे वांशिक राष्ट्रवाद हा अजूनही आपल्याला दिसून येतो. तसंच स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. अजूनही वेगळं राज्य आपल्या विशिष्ट लोक जनसमुदाय एकाच वंशाचा असेल किंवा एकाच विचारांचा असेल तो जनसमुदाय एक वेगळं राज्य व्हावं, आपल्याला एक स्वतंत्र राज्य म्हणून ओळख मिळावी, यासाठी अजूनही झटताना आपल्याला दिसून येतात. जर आपण या ठिकाणीच बघितलं तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर वेगळ्या विदर्भ प्रदेशातील लोकांची विचारसरणी अशी दिसून येते की त्यांना अजूनही कुठेतरी वेगळं राज्य व्हावं अशी तिथल्या लोकांची आपल्याला इच्छा आढळून येते. आणि त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याची, स्वतंत्र अशा विदर्भ राज्याची मागणी ते लोक आपल्याला करताना दिसून येतात. अशा प्रकारे अनेक ठिकाणी स्वतंत्र राज्याची निर्मिती आपल्याला त्यांच्या विचारांच्या आधारे, स्वयंनिर्णयांच्या हक्कांच्या आधारे होताना अजूनही दिसून येते आहे. म्हणजे हा जो विचार प्रवाह आहे तो अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेला दिसून येतो. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्याचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत नाही. कुठेही एखादं राज्य आहे ते पूर्णपणे संपुष्टात आलं किंवा ते नष्ट झालं असं आपल्याला कुठेही आढळून आलेलं नाही. म्हणजे नवीन राज्य अजूनही आपल्याला निर्माण होताना दिसत आहे. तर जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्यांच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाही सारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. जागतिकीकरणामुळे कितीही समस्या निर्माण झाल्या किंवा काही मोठ्या जरी प्रश्न उभे राहिले तरी या प्रश्नांना तोंड देण्यासाठी राज्य जे आहे त्यांच्याजवळ पुरेशी अशी राजकीय व्यवस्था आहे, ज्याला आपण विधानमंडळ म्हणतो, कार्यकारी मंडळ म्हणतो, तसंच न्यायव्यवस्था म्हणतो. काही वादविवाद निर्माण झाले तर ते सोडवण्यासाठी न्यायव्यवस्था असेल किंवा नोकरशाहीसारख्या बऱ्याच अशा राजकीय संस्था राज्याजवळ अजूनही आहेत. या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्ये करू शकतात. म्हणून अजूनही राज्यांचं जागतिकीकरण किती मोठ्या प्रमाणात घडून आलं तरीही या जागतिकीकरणाच्या युगामध्ये राज्यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. ती अजूनही सक्षमपणे उभी आहेत. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था म्हणून अजूनही ओळखली जाते. राज्याचं कुठल्याही प्रकारे महत्त्व आपल्याला कमी झालेलं दिसून येत नाही. तर देशाच्या अंतर्गत बाबतीत असेल, कुठल्याही प्रश्नांच्या बाबतीत असेल, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा राज्य ही फार महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्यांचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. इथून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की राज्य ही संकल्पना कशाप्रकारे महत्त्वाची आहे, तिची अजूनही जागतिकीकरणाच्या युगामध्ये काय भूमिका आहे आणि कशाप्रकारे तिची भूमिका अजूनही सांभाळत आहे. तर जागतिकीकरणाच्या युगामध्ये आणखी एक मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय बघा, विचार प्रणाली. आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की एखादं विशिष्ट राष्ट्र असतं आणि त्या राष्ट्राची तिथल्या आर्थिक जे काही तिथली आर्थिक अर्थव्यवस्था असेल
बाजारपेठ असेल, तिथलं राजकारण असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, या सर्वांची एक विशिष्ट अशी विचारप्रणाली असते आणि तिच्यावरतीच ते राष्ट्र अवलंबून असतं. म्हणजे त्या विचारप्रणालीनेच त्या राष्ट्राची ओळख आपण करून घेत असतो. उदाहरणतः जर भारताचा विचार करायचा झाला तर भारताच्या बाबतीमध्ये आपण आर्थिक उदारीकरण अशी विचारप्रणाली स्वीकारलेली आहे किंवा असा आपण शब्दप्रयोग करत असतो. किंवा अमेरिका यासारखी जर राष्ट्र आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्या ठिकाणी भांडवलशाही बाजारपेठ व्यवस्था आहे असं आपण संबोधतो. तर अशी विचारप्रणाली म्हणजेच काय, तर ही विचारप्रणाली कशावरती ठरलेली असते, नक्की कशावरती ती आधारित आहे, एखाद्या विशिष्ट राष्ट्राची विचारप्रणाली म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघतोय. तर बघा, शीतयुद्धाच्या काळात विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. कारण त्याच काळामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रांचे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये एखाद्या मोठ्या राष्ट्राचं अनेक वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वर्गीकरण होत गेलं आणि त्यातून प्रत्येक राष्ट्राने स्वतःची अशी एक विचारप्रणाली स्वीकारलेली होती. तर राष्ट्रांचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे. आता ही जी काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांनी दोन प्रकारच्या विचारप्रणाली स्वीकारलेल्या होत्या. एक तर ज्याला आपण साम्यवादी किंवा समाजवादी म्हणतो, जशी चीनची आहे, किंवा भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान, अशा दोन ज्या विचारप्रणाली आहेत त्या अनेक राष्ट्रांनी स्वीकारलेल्या होत्या. तर सोव्हिएट रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी विचारप्रणालीची होती. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. यामध्ये रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे यांचा समावेश होतो. तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही गट म्हणून ओळखली जातात. म्हणजे या राष्ट्रांनी भांडवलशाही विचारप्रणाली स्वीकारलेली होती. विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता. या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच की कशा प्रकारे विचारप्रणाली किंवा अर्थव्यवस्था ही एकमेकांवर अवलंबून आहे. विचारप्रणाली हा राजकीय घटक होता. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीवर आखली जात होती. आता कशा प्रकारे राष्ट्राची अर्थव्यवस्था असेल किंवा तिथली एक राजकीय घटक आहे, हे सगळं कशा प्रकारे एकमेकांवर अवलंबून आहे याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. बघा, पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. आर्थिक घटक म्हणू आपण किंवा एक प्रकारे आर्थिक घटक आणि राजकीय घटक हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. एखाद्या राष्ट्रातलं राजकीय वातावरण असेल किंवा आर्थिक तिथलं जे काही वातावरण आहे ते सगळं एकमेकांवरती अवलंबून असतं. त्यामुळेच आपण या प्रणालीला वेगळं करू शकत नाही. पूर्ण राष्ट्रामध्ये एकच विचारप्रणाली आपल्याला दिसून येते आणि ती राजकीय बाबतीतसुद्धा असेल किंवा मग आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येते. अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते. पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. आता या ठिकाणी आपण दोन उदाहरणं बघितली की पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि तिथली अर्थव्यवस्थासुद्धा त्याच विचारप्रणालीवरती आधारित होती, साम्यवादी विचारप्रणालीवरती. त्याचप्रमाणे पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि तिथली अर्थव्यवस्थासुद्धा त्याच राजकीय भांडवलशाही विचारप्रणालीवरती आधारित होती. म्हणजे राजकीय असेल किंवा अर्थव्यवस्था असेल ही एकाच विचारप्रणालीवरती आधारित असलेली आपल्याला आढळून येते. तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलेले होते. त्या काळात भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानली जात होती. म्हणून येथील अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते. आणि भारत हे असं राष्ट्र होतं त्या काळामध्ये की तिथे दोन्ही प्रकारचे उद्योग आपल्याला आढळून येतात. जिथे खाजगीसुद्धा उद्योग होते आणि सार्वजनिकसुद्धा उद्योग होते. या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जात होतं. याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांना महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठ ही अर्थव्यवस्था असे केले जाते.
जी विचारप्रणाली आहे आजच्या युगातली, तिला बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. कारण संपूर्ण बाजारपेठ असेल, तिथली अर्थव्यवस्था असेल, त्या उद्योगांवर चालणारी, हे सगळी काही त्या विचारप्रणालीवरच अवलंबून असते. परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाही. आपण या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की जगातली सर्वच राष्ट्र आहेत आणि त्यांनी एकच विचारप्रणाली किंवा एकच अर्थव्यवस्था स्वीकारावी, असं घडून येताना आपल्याला दिसत नाही. तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळी विचारप्रणाली आणि तिथली अर्थव्यवस्था ही वेगळ्या प्रणालीवरती आधारलेली आपल्याला आढळून येते. इथे उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवरती अवलंबून असते. एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था आहे ती तिथल्या राजकीय विचारप्रणालीवरती अवलंबून आपल्याला आढळून येते. उदाहरण बघा, अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारप्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठी व्यवस्था असे केले जाते. ज्या प्रकारचे राजकीय विचार असतील त्याच प्रकारचे तिथले आर्थिक व्यवहारसुद्धा आपल्याला अर्थव्यवस्थासुद्धा त्याच प्रकारे चालते असं आपल्याला दिसून येतं. पुढे आणखी उदाहरण दिलेलं आहे बघा, पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्यांचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं केलं जातं. चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली मांडते, परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झालेला दिसून येतो. आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी व्यवस्था असे केले जाते. भारतात आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरत नाही, त्याऐवजी आपण आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येत आहे आणि कशा प्रकारे तिथली विचारसरणी आधारित आहे, तिथले विचारसरणीवरती आधारित आहे तिथले अर्थव्यवस्था, तिथले व्यवसाय, हे आपल्याला दिसून येतं. पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो आहे तंत्रज्ञान. आपल्याला माहिती आहे जागतिकीकरणाच्या युगामध्ये तंत्रज्ञानामध्ये फार झपाट्याने क्रांती घडून आलेली आपल्याला दिसून येते. बरीच अशी क्षेत्रं आहेत की जी फार झपाट्याने त्या क्षेत्रांमध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी काही आपल्याला उदाहरण दिली आहेत बघा. 1990च्या दशकात जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. तर बघा, सर्वात मोठी जी काही क्रांती घडून आली ती मोबाईल आणि टेलिफोनच्या संदर्भात घडून आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर उपग्रह संप्रेषण प्रणाली असेल, वेगवेगळी उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आली आणि त्याद्वारे वेगवेगळे जे काही कामं आहेत ती त्या उपग्रहांमार्फत राष्ट्र आता करून घेऊ लागली. तर अशा अनेक बदल आपल्याला घडून आलेले दिसत आहेत. तसंच आपण भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये कसा बदल झाला आहे ते बघूयात. 1990मध्ये CNN ने भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव दूरचित्रवाणी माध्यम होते. उदाहरणतः आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनची चॅनल बघू शकत होतो. साधारणतः एका दशकामध्ये भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल सुरू झाले. 1990 नंतर ज्यावेळेस CNN ने भारतामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तर पुढच्या काही वर्षांमध्ये अनेक अशी खाजगी दूरचित्रवाणी चॅनल्स सुरू झाली आणि त्यामुळे सरकारीसोबतच अनेक खाजगी चॅनल्स सुरू झाली आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला ही सगळी चॅनल्स बघता येऊ लागली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटेनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. पूर्वी अशा पद्धतीची उपग्रह संप्रेषण प्रणाली अस्तित्वात नव्हती, त्यामुळे गावागावांमध्ये, प्रत्येक शहरांमध्ये आपल्याला सगळं खाजगी चॅनल, सरकारी चॅनल्स सगळं बघणं अशक्य होतं. परंतु आता या क्षेत्रामध्ये इतकी क्रांती घडून आली आहे की असंख्य अशी चॅनल्स आपल्याला कुठल्याही खेड्यातून बघता येतात. हे सगळं शक्य झालं केवळ उपग्रहांमुळे. जी वेगवेगळी उपग्रह भारताने संशोधन करून अवकाशामध्ये सोडली, त्याद्वारे संपूर्ण भारतभरामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे चॅनल्स कोणत्याही ठिकाणी बघू शकता. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे आणि तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत.
परंतु आताच्या काळाचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारचे टेलिफोन्स फार कमी आपल्याला आढळतात. आणि प्रत्येक व्यक्तीकडे त्यानंतर एक सुविधा आणखी सरकारने लोकांच्या वापरासाठी काढलेली होती, ती म्हणजे आपण ट्रंक कॉल म्हणूया. आपल्या शहराबरोबर शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्याला आपण STD म्हणतो, म्हणजे सबस्क्रायबर ट्रंक डायलिंगची पद्धत सुरू झाली. आणि ते STD बूथ प्रत्येक शहरामध्ये जागोजागी उभारण्यात आलेले होते. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे STD बूथ होते, जिथे तुम्ही वेळेवर पैसे टाकायचे त्या फोनमध्ये, आणि तुम्ही जोपर्यंत त्यामध्ये पैसे टाकत राहणार तोपर्यंत तुम्ही त्या फोनवरती बोलू शकता. अशा प्रकारे तुम्ही STD कॉल असतील, PCO असतील करू शकत होते. परंतु त्यानंतर ही पद्धतसुद्धा मागे पडली आणि जो आणखी क्रांतिकारी बदल घडून आला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तो म्हणजे मोबाईलचा होणारा सर्वत्र वापर. ज्यावेळेस मोबाईल एक प्रकारे हळूहळू या काळामध्ये 1990 नंतर वापरायला सुरुवात झाली, त्या मोबाईल या तंत्रज्ञानामध्ये फार झपाट्याने बदल घडून आला. पुढच्या गेल्या आणखी एका दशकामध्ये मोबाईल सर्वत्र आपल्याला दिसू लागले. आणि मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत देखील आता उपलब्ध आहेत. अशा प्रकारे फार मोठ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बदल घडून आलेले आपल्याला काय होत आहेत, दिसून येत आहेत. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. जगात कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय या इंटरनेटमुळे निर्माण झालेली होती. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कोठेही करणे यामुळे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूबच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जग जवळ आलेलं आहे ही संकल्पना जर लक्षात घ्यायची असेल तर ती आपण इंटरनेटच्या माध्यमातून चांगली समजून घेऊ शकतो की आज इंटरनेटमुळे खऱ्या अर्थाने जग किती जवळ आलेलं आहे. आज रोजी तुम्हाला एखाद्या विषयाबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर असेल किंवा यूट्यूब असेल, ट्विटर असेल, या माध्यमातून तुम्ही ती माहिती सहजरित्या मिळवू शकता. तसंच तुम्हाला इतर व्यक्तीशी कोणासोबत जर कॉन्टॅक्ट करायचे असतील जे फार तुमच्यापासून लांब आहेत, इतर शहरांमध्ये आहे, इतर राष्ट्रांमध्ये किंवा इतर दुसऱ्या देशात आहेत, त्यांच्यासोबत जर तुम्हाला बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल तर फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल यांच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या त्या लोकांसोबत बोलू शकता किंवा त्या लोकांना बघूसुद्धा शकता. तर अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही कोणासोबतही संवाद साधू शकता किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. अशा प्रकारे सोशल नेटवर्किंगची सोय खऱ्या अर्थाने या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे जगामध्ये अनेक असे तंत्रज्ञानामुळे बदल घडून आलेले आपल्याला दिसून येत आहेत. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहांद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. कारण उपग्रह हा एकदा अवकाशात सोडण्यात आला म्हणजे तो एखाद्या राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही, तर पूर्ण जगासाठी तो असतो. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा प्रक्षेपित करू शकता. कोणत्याही देशांच्या त्यांना स्पेसिफिक अशा विशिष्ट अशा सीमा नसतात. यामुळेच सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्यांचे स्वरूप हे NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्यावर कार्यांवर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. तर या प्रणालींचे, या वाढत्या तंत्रज्ञानाचे ज्या प्रकारे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे काही तोटेसुद्धा आहेत. दहशतवादी संघटना असतील, अशा काही गोष्टी वाढीस लागू शकतात. त्यामुळे त्यांचे फार विपरीत परिणाम घडताना आपल्याला दिसून येतात. तर यावर नियंत्रण ठेवणे, यावर मर्यादा आणणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे आणि हेच राज्यांना करणे खऱ्या अर्थाने अवघड जाते. तर इंटरनेटबद्दल, तंत्रज्ञानाबद्दलचा, विचारप्रणालीबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या आपल्या तासामध्ये आपण बघितले. पुढील उर्वरित भाग आपण आपल्या उद्याच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.